मी आहे राजश्री आणि हा आहे माझा पहिला ब्लॉग. खूप दिवसापासून ब्लॉग सुरू करायचा असा विचार करत होते, पण आज शेवटी सुरुवात केली. खरं तर हा माझा कुकिंग चॅनल आहे, पण मला जमेल असं थोडंसं माझं डेली रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्लॉगिंग प्लस रेसिपीज मी तुमच्याबरोबर असं दोन्हीही शेअर करणार आहे. दिवसाची सुरुवात ही मी ग्रीन टीने करते. ग्रीन टी हे फक्त ड्रिंक नसून माझं छोटंसं सेल्फ केअर रुटीन आहे. सकाळी उपाशी पोटी ग्रीन टी पेल्याचे खूप फायदे आहेत. ग्रीन टी बॉडी डिटॉक्स करते, त्यानंतर मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्यासाठी पण मदत करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं माइंड सेट ठेवण्यासाठी खूप मदत करते. सकाळची ही शांतता, थंड हवा आणि उगवणारा सूर्य हे सगळं बघितलं की एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते. बरीच लोक ह्या वेळेमध्ये झोपेत असतात, पण ह्याच वेळेमध्ये स्वतःवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. इथे शांत वातावरणात बसून मी ग्रीन टी पिते आणि आज दिवसभर काय करायचं आहे, कोणती रेसिपी शूट करायची आहे, घरातली सगळी कामं लवकर आवरून रेसिपीसाठी मला कसा वेळ देता येईल ह्याचं प्लॅनिंग चाललेलं असतं. कारण रेसिपी शूट करणं, मग एडिटिंग करणं ह्या सगळ्यामध्ये खूप सगळा वेळ जातो. रेसिपी शूट करण्यासाठी एक दिवस, नंतर ती रेसिपी एडिटिंग करण्यासाठी एक दिवस. मला जर का रेसिपीचा मोठा व्हिडिओ यूट्यूबला टाकायचा असेल तर त्यासाठी मला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी 2 दिवस माझे जातात. दिवसाची सुरुवात छान झाली की आपला पूर्ण दिवस छानच जातो. त्यासाठी रोज लवकर उठून व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. कारण व्यायाम केल्यामुळे आपली बॉडी तर मेंटेन राहतेच, पण आपलं माइंड पण खूप शांत राहतं, पॉझिटिव्ह राहतं. सकाळी उठल्यावर फोन लगेच हातात न घेता स्वतःशी वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण दिवस कसा सुरू होतो ह्यावरती पूर्ण दिवस कसा जाणार आहे हे ठरलेलं असतं. आता मी थोड्या वेळ वर्कआउट करणार आहे. वर्कआउट करताना डिसिप्लिन हे असायलाच हवं. 4 दिवस वर्कआउट केला, दुसऱ्या दिवशी वर्कआउट केला नाही असं व्हायला नको आहे. रोज अर्धा तास 1 तास नाही जमला तुम्हाला वर्कआउट तर किमान 10 मिनटं 15 मिनटं तरी वर्कआउट तुम्ही नक्कीच करू शकता. तर इथं बघू शकता मी वेलनेस कोच सविता कानाडे यांचं बघून वर्कआउट करत असते. त्यांच्याकडे बघून असं वाटणार पण नाही की त्यांना एक नातू आहे, एवढ्या फिट आहेत त्या. माझा वर्कआउट झाला की मी लगेचच माझा शेक बनवायला घेते आणि शेक पिऊन मग बाकीची इतर कामे करते. तर शेक कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते. हा शेक बनवण्यासाठी मी हर्बल लाईफचे प्रोडक्ट यूज करते. हे प्रोडक्ट अगदी सेफ आहेत, ह्यापासून कोणतीही हानी होणार नाही. हर्बल लाईफचे प्रोडक्ट म्हणजे औषध वगैरे काही नाही, तर तो एक प्रकारचा आपला आहार आहे. चला मग मी तुम्हाला आता इथे शेक कसा बनवायचा हे सांगते. त्यासाठी मी दोन चमचे शेकमेट घेतले. त्यानंतर ही प्रोटीन पावडर आहे. प्रोटीन पावडर 2 चमचे घ्यायची. आणि ही तिसरी पावडर जी मी घेतली आहे तो आहे फॉर्म्युला 1. तो मी 3 चमचे घेणार आहे आणि त्याच्यात थंड पाणी टाकून मग त्याचा शेक बनवायचा आहे. हा जो फॉर्म्युला 1 आहे त्याच्यात वेगवेगळे फ्लेवर येतात, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही फ्लेवर घेऊ शकता. मी व्हॅनिला फ्लेवर घेते कारण मला व्हॅनिला फ्लेवर खूप आवडतो. आता आपला शेक बनवून तयार आहे. माझा शेक वगैरे पिऊन झालेला आहे आणि आंघोळ पण झाली. मी आता दुपारच्या जेवणात भेंडी बनवणार आहे. वेट लॉससाठी भेंडी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे. त्यासाठी 1 चमचा तेल, बारीक तुकडे केलेल्या लसणाच्या पाकळ्या, लसणाला थोडा पिंक कलर आला की त्यात टाकायची कापलेली भेंडी. भेंडी ही वजन कमी करण्यासाठी खूप चांगली भाजी आहे. कारण भेंडीमध्ये खूप कमी कॅलरीज आहेत, फायबर जास्त आहे आणि भेंडी पचनासाठी हलकी आहे, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. भेंडी चिकट होऊ नये ह्यासाठी काय करायचं आहे, त्यात लिंबाचा रस टाकायचा आहे, म्हणजे भेंडी अजिबात चिकट होत नाही. भेंडी चांगली भाजून झाली की त्यात टाकायचं आहे लाल तिखट, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद. मसाले टाकले की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 1च चमचा दाण्याचा कूट टाकायचा, म्हणजे टेस्ट चांगली येते. तुम्ही बघू शकता भेंडी अजिबात चिकट झाली नाही, एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे. आता आपण भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊ.
माझं दुपारचं जेवण झालं आहे आणि आता इथं वेदूचं जेवण झालं आहे. मी ज्यावेळेस जेवण करत होती त्यावेळेस ती झोपली होती, पण आता ती झोपेतून उठली आणि तिचं टी व्ही बघत बघत जेवण करण्याचं काम चालू आहे. तर ती चपाती आणि मी बनवली होती ती भेंडीची भाजी खाते. मी तिला आत्तापासूनच थोडंसं तिखट खाण्याची सवय लावली. ती जास्त नाही, पण थोडंसं एकदम असं टेकून टेकून खात असते चपातीला लावून. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि मी, वेदू आणि वेदूचे पप्पा फिरण्यासाठी चाललो आहे सिओडच्या मॉलला. कारण आता क्रिसमस चालू होणार आहे आणि मॉलमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं असते नवीन नवीन प्रकारचं, आणि मुलांना खेळण्यासाठी पण तिथे खूप मजा येते. तर तुम्ही बघू शकता इथं मॉलमध्ये किती सुंदर लाइटिंग केलं आहे. आता आम्ही मॉलच्या आतमध्ये आलो आहे. सिऊडच्या मॉलमध्ये ह्या वर्षी क्रिसमस निमित्त क्रिसमस वंडरलँड म्हणजे सांता विलेज टाईपची थीम केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं सांता आहे, खूप मोठा सांता आहे. आम्ही हे सगळं सेकंड फ्लोअरवरूनच बघत होतो, कारण तिथे हॉरर टाईपचं थोडंसं थीम केलेली होती, त्यामुळे वेदू घाबरलेली होती. गेल्या सीझनला मॉलमध्ये डायनो व्हर्जन अशी थीम ठेवली होती लोकांना आकर्षित करण्यासाठी. तुम्ही जर का नवी मुंबईमध्ये राहत असाल तर ह्या मॉलला नक्की भेट द्या, कारण इथे नवीन ट्रेंडचे कपडे आणि छान ऑफर्स असतात आणि वेगवेगळे नॅशनल इंटरनॅशनल ब्रँड पण बघायला भेटतात आपल्याला. मॉलमध्ये फिरून झालं की इथं वेदूचं फोटो काढायचं काम चालू आहे. त्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि घरी गेलो. तर असा गेला आजचा दिवस माझा. तुम्हाला आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्लॉगसोबत.